संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे, जगजाहीर आहे. बहुत वर्ष करता म्हणतात की तो विश्वप्रवक्ता आणि त्याचा प्रवक्ता अनिल आहे. संजयच्या मनात काय आहे अनेकदा अनिल काय बोलतो याच्यावरून कळतं. संजयवर मी टीकाही करतो. आता त्याचं कारण असं की तो एकनाथ शिंदे यांचाही पडद्यामागचा बिहाइंड द कर्टन ऑफ द रेकॉर्ड मित्र असून तो काही वेळेला जाहीरपणे त्यांच्याविषयी बोलताना मर्यादा ओलांडतो. आणि विचारतो मी त्याला, अरे तुझे वैयक्तिक एकनाथजींशी इतके हृदयस्थ संबंध असताना जाहीरपणे असं का बोलतो? तो म्हणतो, तू का बोलतोस माझ्याशी विरुद्ध? कारण तू एकनाथजींचा मित्र आहेस म्हणून तू माझ्या विरुद्ध, कारण तू एकनाथजींची बाजू घेऊन बोलतोस म्हणून तू माझ्या विरुद्ध बोलतो. मी उद्धवची बाजू घेऊन बोलतो म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलतो. तुला माझ्याबद्दल प्रेम आहे तरी तू माझ्याबद्दल बोलतोस. मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, मला बोलावं लागतं. मी त्याला एकदा म्हटलं की संजय, मला कधी कधी असं वाटतं की तू जर उद्धवच्या जीवनात नसतास तर बाळासाहेबांनंतर उद्धव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. उद्धव तुला तुझी किंमत देत नाही. उद्धव तुझं जे एक मूल्य आहे, मूल्य म्हणजे पैसे या अर्थाने, जो मान आहे, सन्मान आहे, जी प्रतिष्ठा आहे, जे पद आहे, पद म्हणजे खासदारकी नाही, त्याच्या पलीकडे आहे तो. तू संघटना जिवंत नाही ज्वलंत ठेवली. नुसते जिवंत राहण्याला काही अर्थ नसतो. शिवसेना केवळ तुझ्यामुळे जिवंत आहे आणि उद्धव हा शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मारेकरी आहे. उद्धव हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मारेकरी आहे असं मला एकनाथ शिंदे यांनी सप्रमाण सिद्ध करून देणारी किमान एक 15 ते 20 उदाहरणं सांगितलीत, जी मी संजयला सांगितली की ही अशी आहेत. आणि ती वेळोवेळी मी सांगतच असतो त्याला की शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना जर कुणी उद्ध्वस्त केली असेल, नष्ट केली असेल, नामशेष केली असेल, अवशेष ठेवली असेल, बर्बाद केली असेल, बदनाम केली असेल, जर कोणी बाळासाहेबांना कमीपणा आणला असेल, बाळासाहेबांची परंपरा जर कोणी खंडित केली असेल, बाळासाहेबांचा वसा आणि वारसा जर कोणी अजिबात पाळला नसेल, पुढे नेला नसेल, उलट मागे नेला असेल, आणि बाळासाहेबांची जी शिवसेना चैतन्यपूर्ण रसरसलेली अशी जी ज्वलंत ज्वलंत प्रज्वलंत तेजस्वी आणि मनस्वी शिवसैनिकांची जीवन कुर्बान करणारी अशी जी सेना होती, त्या सेनेचे त्यांनी भाडोत्री तैनाती फौज सैनिकांमध्ये रूपांतर करून याच्या त्याच्या चरणी लीन केली. विलीन नाही केली, कारण अजून तुझ्यासारखे काही शिवसैनिक आहेत जिवंत. हे मी संजयला बोललो. मी त्याला म्हटलं, शिवसेनेचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? हे एकनाथजी पण मला बोलले एकदा. त्यावेळेला आम्ही गप्पा मारत होतो, ते म्हणाले की शिवसेनेला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाहीये, आम्ही काय शत्रुत्व करणार. शिवसेनेचा सर्वात मोठा शत्रू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहे. त्याच्यामुळेच शिवसेनेचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरेमुळेच शिवसेना फुटली आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या काळात एक दोन 2-4 माणसं गेली, राज गेला, हे गेला, पण ते म्हणाले की त्याच्याही मागे एक भुजबळ वगळले तर सर्व वेळेला उद्धवच कारणीभूत होता. राज कुणामुळे गेला? बाळासाहेबांमुळे. तो नाही गेला. बाळासाहेबांची तर त्या शेवटच्या क्षणापर्यंत राजच त्यांचा काळजी वाहत होता. बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येत होते की माझा सख्खा मुलगा माझ्याशी दुरावा ठेवतो, माझ्याशी नीट वागत नाही, मला बंदी करून ठेवलाय. हा शब्द आहे. राज ठाकरेंना विचारा, ते असं म्हणाले होते की नाही मला, की उद्धवने त्यांना कैदेत ठेवलं होतं आणि नजर कैदेत नाही, ऍक्च्युअली कैदेत ठेवलं होतं. त्यांचं सगळं स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. त्यांना कोणी भेटायचं नाही हे पण तो ठरवत होता. आणि त्या ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की
सगळं कुटुंबापासूनही त्यांना तोडलं होतं. एनिवे, संजयला मी म्हटलं की मला असं वाटतं की तू दुसरीकडे कुठे असतास ना, तू कुठे गेला असतास. तू काय आहेस आणि तुझं महत्व काय आहे, कर्तृत्व काय आहे, कर्तृत्व काय आहे तुझं, आणि तू काय होण्याच्या लायकीचा आहे, याचा सगळ्यात मोठा पुरावा हा आहे जो तूच मला सांगितलं. हे मला दुसऱ्या कोणी नाही सांगितलेलं, हे मला खुद्द संजय राऊतनी सांगितलं. एकनाथजींनी त्याला दुजोरा दिला. माझ्याकडे पुरावे साक्षीदार आहेत. एकनाथजींना पण मी ज्यावेळेला विचारलं की ही गोष्ट खरी आहे का, की शरद पवारांच्या मनामधला मुख्यमंत्री संजय राऊत होता आणि संजय राऊतला करा असं शरद पवारांनी सांगितलं होतं आणि उद्धवला होऊ नकोस असंही सांगितलं होतं. एकनाथजी म्हणाले खरंय, हे खरंय. शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री संजय राऊत होता. जर शरद पवारांचं चाललं असतं आणि वहिनींनी आणि उद्धवनी मिळून अनिल परब मार्फत सगळ्यांना निरोप दिला नसता की यापुढे दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही, फक्त साहेबांचं म्हणजे उद्धवचं घ्यायचं, तर होऊ शकत होतं. ते म्हणाल, पण त्याच्यामध्ये त्यांनीच सांगितलेली गोष्ट अशी आहे की संजयचं नाव शरद पवार घेत असताना प्रत्यक्षामध्ये उद्धव मला त्याच्यामध्ये त्यांनी वेगळा शब्द वापरला जो संजय वापरतो तो गंडवत होते. ते मला सांगत होते की या सगळ्या आमदारांना तुम्ही सांभाळा, हॉटेल तुम्ही सांभाळा, त्यांचं सगळं काही तुम्हीच करा, त्यांचं काय अपेक्षा असतील ते तुम्ही बघा, मी तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे, माझा शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, म्हणजे काय मी होईन असं होतच नाही ना, तुम्हीच माझे मुख्यमंत्री आहात असं सांगून मला गंडवत होते, मला फसवत होते. आधीच त्यांचं आणि वहिनींचं निश्चित झालं होतं की एकनाथच्याकडून सगळा खर्च करून घ्यायचा, आमदार बिमदार सगळं फोडाफोडी, हे ते सांधे जोड, याच्याशी तोड, याच्याशी मोड, याच्याशी तडजोड, हे सगळं करून घ्यायचं. ऐन वेळेला त्याला थुका लावायचा, त्याला बाजूला करायचा आणि उद्धवचं नाव पुढे रेटायचं. निष्ठावान बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तो विरोध करणार नाही, मुकाट्याने तो सगळं काय जे खर्च केला हे केला त्याला ते ठीक आहे, बाळासाहेबांच्या पुण्याही करता या सगळ्या ह्याच्यावर पाणी सोडून येईल. संजय आज तुम्ही विचार करा ना, गेल्या बाळासाहेब गेल्यानंतरचा विचार करा, सत्ता आली कुणामुळे? उद्धवची. उद्धव मुख्यमंत्री झाला असता का? म्हणजे त्यांनी पक्षांतर्गत याच्यात मात केली संजयवर, एकनाथजींवर, खरंय, पण उद्धव मुख्यमंत्री होण्यासाठी जी जुळवाजुळव झाली ती शरद पवारांनी आणि संजयनी केली. त्यावेळेला शरद पवारांना आघाडीची सत्ता आणायची होती, पण उद्धवची नव्हती आणायची, पण तरी संजयनी केली. संजयनी जुळवाजुळव केली. संजयनी आणि शरद पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कन्व्हिन्स केलं, म्हणून काँग्रेस बरोबर आली. आताही गेली कित्येक वर्ष तुम्ही बघताय की शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसेनेचं अस्तित्व काय दिसतं तुम्हाला? शिवसेनेचं अस्तित्व केवळ संजय राऊत पुरतं मर्यादित आहे असं मी विधान केलं तर ते चूक आहे का? नाही. रोज संजयला सकाळी दाखवता म्हणून तुम्ही बोंब मारतात काही लोक, भाजपवाले तर खूपच बोंब मारतात, पण संजय जर बोलला नाही तर शिवसेना मूक होईल. कारण उद्धव ऑलरेडी मुका, बहिरा आणि आंधळा पण आहे राजकीय दृष्टीने. संजय हाच मुखर आहे, बोलणारा आहे. संजय म्हणजेच मुख आहे. संजय हा राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा देखील आहे. उद्धवला नाही ओळखत ते, फोटो पाहिलेत. उद्धवबद्दल फारशी कोणाला राष्ट्रीय पातळीवर माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो एकाही राज्याचा मुख्यमंत्री आता नवीन आलेले तर माहित नाही मला, पण जुने मुख्यमंत्री, विरोधी पक्षातले नेते, सत्तारूढ पक्षातले नेते, भाजपचे नेते हे संजय म्हणजे शिवसेना मानतात. पण शिवसेनेत संजय म्हणजे शिवसेना असं उद्धव मानतच नाही, आणि उद्धवला मानणारे संजयला मानत नाहीत. ते त्याचा द्वेष करतात, त्याचा राग करतात, आणि संजयला शह देण्याकरता उद्धव कट कारस्थाना षडयंत्र करत असतो. अवलंबून त्याच्यावरच आहे आणि षडयंत्र त्याच्याच विरुद्ध करतो. वहिनी तर
फारच अपमानास्पद पद्धतीने हा पगारी नोकरे वगैरे बोलतात, ते तर फारच आक्षेपार्ह आहे. पण मी असं कोणाची बायको काय बोलते म्हणून कधी त्या नवऱ्याला दोष देत नाही. तो दोषी असेल तर तो दोषी आहे. अमृता वहिनी काय बोलतात याच्याबद्दल मी फडणवीसांचं मूल्यमापनात नाही फरक करत. तर ते त्यांचे मत आहेत ते जे बोलतात. असं अनेकांचं आहे महाराष्ट्रामध्ये, कितीतरी आहेत. पूर्वी होते शालीनताई पाटील बोलायचं, त्याच्यावरून तुम्ही वसंतदादांबद्दलची मतं नाही बनवू शकत ह्याच्यामध्ये, व्हॉट एव्हर इट इज. पण कोण कोणावर अवलंबून आहे असा विचार केला तर मला असं वाटतं की उद्धववर संजय अवलंबून नाहीये. आजही मी तुम्हाला सांगतो, आणि परत खासगी गोष्ट आहे की संजयनी काँग्रेसमध्ये यावं अशी राहुलची इच्छा आहे. ते काही खासदारकी राजीनामा देता येईल, चला परत निवडून आणतील. ते इथून कशाला आणलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कुठे जागा आहे? अरे हड, संजयला राहुल गांधी त्याची जिथे राज्यांमध्ये निर्विवाद बहुमत, तिथे कोणाला राजीनामा द्यायला सांगेल आणि त्याला घेईल आणि त्याला राष्ट्रीय प्रवक्ता बनवेल. काँग्रेसचा दुसरा चेहरा, तिसरा चेहरा, प्रियांका आहे ना मध्ये, चौथा चेहरा ही आहे, बनवायला तयार आहे. संजयचं त्याचं ट्युनिंग परफेक्ट आहे. उद्धवचं त्याचं ट्युनिंग अजिबात नाही. संजय हा असून अडचण नसून खोळंबा आहे उद्धवसाठी. आणि संजयला जे ग्लॅमर मिळतं, संजयवर जो फोकस होतो त्याच्याबद्दल त्याची जळते, दूर निघतो मागून उद्धवच्या, हे खरं आहे. पण संजयची एक वीक पॉइंट आहे. जसं कर्ण कौरवांकडे का गेला या प्रश्नाचं एक उत्तर आहे, तसं संजय हा कर्ण आहे. हे दानशूर वगैरे अर्थाने म्हणत नाही, पण एक त्याची जी जीवन कहाणी आहे ती कर्णाची कहाणी आहे असं कधी कधी मला वाटतं. आणि हा कर्ण दुर्योधन दुःशासनाकडे असावा त्याप्रमाणे त्या उद्धवकडे आहे. उद्धव हा दुर्योधनाचाच अवतार आहे. बाळासाहेब नंतर धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले होते असं म्हणतात, पण दुर्योधनाचाच अवतार आहे. त्याला एक दुःशासन पण आता मिळालाय, पण त्याच्याविषयी मी काय आता बोलत नाही, तो विषय नाही आजचा. पण मला असं वाटतं की आज ना उद्या संजय उद्धवपासून दूर होईल. आता तुम्ही मला विचाराल की दूर होईल का दूर करतील? उद्धव त्याला दूर करील का संजय स्वतःहून दूर होईल? या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला पाहिजे, मित्र आहे म्हणून द्यायला पाहिजे. संजयला उद्धव दूर करील ते अशी परिस्थिती निर्माण करून दूर करील की ज्यामुळे उद्धवला संजयला बदनाम करता येईल, संजयवर ठपका ठेवता येईल. एकनाथ शिंदेच्या भोवती काय परिस्थिती निर्माण केली म्हणून एकनाथ शिंदेना बाहेर पडावं लागलं, हे स्वतः एकनाथ शिंदेनी सगळी कहाणी सांगितली. मी सांगितली नाहीये मला वाटतं तुम्हाला. ती जर सांगितली तर तुम्ही म्हणाल की अटळ होतं, अपरिहार्य होतं. संजयला राज ठाकरेंना विचारा ना, तुम्ही कोणामुळे कसे बाहेर पडलात, ते उद्धवचंच नाव घेतील. राणेंना विचारा, ते येतील. गणेश नाईक माझा मित्र आहे, गणेश नाईकने तर किती वेळा मला उद्धवच्या इतक्या कहाण्या सांगितल्यात, काय सांगू तुम्हाला. जे बाहेर पडले ते बाळासाहेबांच्या पुण्याईला वंदन करून, बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून, त्यांच्याविषयीची निष्ठा आदर कायम ठेवून, पण बाळासाहेबांची शिवसेना नाही, ही उद्धवची शिवसेना आहे म्हणून बाहेर पडले. संजयला परत, आणि उद्धवचं एक कौशल्य आहे, तो अशी परिस्थिती निर्माण करतो की समोरच्याला गद्दार म्हणता येईल. आज ना उद्या हे भविष्य लिहून ठेवा, संजयला हा ढकलेल बाहेर आणि बदनाम पण करील की संजय राऊतला आम्ही काय दिलं नाही, काय नाही, त्याला अमुक केलं तमुक केलं, तरी तो फुटला. तो फुटल्यावर कुठे जाणार हे मी तुम्हाला आता सांगितलं. तो शरद पवारांकडे नाही जाणार. त्याचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रापुरतं आता मर्यादित नाहीये. तो राष्ट्रीय पातळीवर जाणार आणि तो काँग्रेसमध्ये जाणार, तो राहुल बरोबर जाणार. आणि राहुलला आज एका संजय राऊतची गरज आहे असं माझंही मत आहे, राहुलचंही मत आहे. त्यांनी त्याला खुलं सांगितलेलं आहे की तू ये माझ्याबरोबर म्हणून. त्यांनी एवढं पण त्याला सांगितलं आहे की उद्धवची तू हे करू नकोस, तुला उद्धवला बाळासाहेबांचा मुलगा म्हणून जपायचं असेल तर आपण त्याची काळजी घेऊन ते यापूर्वी सांगून घेतलेलीच. एनिवे, माझ्या या प्रश्नाचं एक वेगळं उत्तर तुम्हाला कदाचित अशा अपेक्षा असेल की मी असंच देईन म्हणून,
तसंच दिलं का वेगळं दिलं ते तुमचं सांगा. कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की 2 गोष्टी, एक उद्धव मुळे संजय आहे का संजय मुळे उद्धव आहे. उद्धव आहे असं म्हणतोय. शिवसेना संघटना म्हणून मी वेगळा विचार करतो. आणि संजयचं भवितव्य हे शरद पवारांबरोबर जाण्यात आहे चांगलं, उद्धव बरोबर राहण्यात आहे का राहुल गांधी बरोबर जाण्यात आहे. तुमच्या कॉमेंट्स वेलकम आहेत, मी त्या वाचीन. तुमचा फोन नंबर जर त्यात टाकलेला असेल आणि मला असं वाटलं तर मी तुमच्याशी फोनवर बोलून जरूर दाद देईन, प्रतिसाद देईन. धन्यवाद.